नमस्कार. गुंतवणुकीच्या जगात आपलं स्वागत. आज आपण एक असा गुंतवणुकीचा प्लॅन बनवणार आहोत जो फक्त कागदावर राहणार नाही तर खऱ्या अर्थाने कामाला येईल. चला तर थेट सुरुवात करूया. एक क्षण थांबा आणि विचार करा. आपला पोर्टफोलिओ नक्की कसा चालला आहे? ऑटो पायलटवर की त्यामागे एक ठोस, विचारपूर्वक बनवलेली योजना आहे? अनेकदा काय होतं, आपण गुंतवणूक तर सुरू करतो, पण त्यामागे कोणतीही स्पष्ट दिशा नसते. आज आपण हीच अस्पष्टता दूर करून एक मजबूत आराखडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. तर आज आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांवर बोलणार आहोत. सुरुवात स्वतःला ओळखण्यापासून, म्हणजे आपली जोखीम क्षमता काय आहे हे समजून घेण्यापासून करू आणि मग टप्प्याटप्प्याने व्यावसायिक मदत घ्यावी की नाही या निर्णयापर्यंत पोहोचू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच जोखीम क्षमता किंवा रिस्क ॲपेटाईट ही संकल्पना येते. आता ही जोखीम क्षमता म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बाजारात जी उलथापालथ होते ती सहन करण्याची तुमची ताकद. आणि ही ताकद फक्त पैशांवर अवलंबून नसते, तर तुमच्या ध्येयांवर, आर्थिक परिस्थितीवर आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मानसिकतेवरही अवलंबून असते. ही जोखीम क्षमता 3 मुख्य गोष्टींवर, किंवा आपण त्यांना 3 स्तंभ म्हणूया, त्यावर अवलंबून असते. पहिलं म्हणजे तुमची ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला किती जोखीम घेण्याची गरज आहे. दुसरं, तुमची आर्थिक परिस्थिती किती जोखीम घ्यायला परवानगी देते, म्हणजे तुमची क्षमता. आणि तिसरं, बाजारातल्या चढउतारांना तोंड देण्याची तुमची मानसिक तयारी, म्हणजे तुमची इच्छाशक्ती. यातल्या क्षमता आणि इच्छाशक्तीमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. क्षमता म्हणजे तुमच्या खिशाला काय परवडतं हे एक आर्थिक वास्तव आहे, तर इच्छाशक्ती म्हणजे तुमच्या मनाला काय परवडतं ही एक भावनिक गोष्ट आहे. एका यशस्वी गुंतवणुकीसाठी या दोन्हीमध्ये एक योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. बरं, एकदा का आपण आपली जोखीम क्षमता ओळखली की मग येतो पुढचा टप्पा, आपल्या पोर्टफोलिओची ब्लूप्रिंट तयार करणे. यासाठी 2 मुख्य दृष्टिकोन आहेत. एक आहे धोरणात्मक आणि दुसरा डावपेचात्मक. चला बघूया यात काय फरक आहे. हे समजायला ना आपण एका रोड ट्रिपचं उदाहरण घेऊया. धोरणात्मक वाटप म्हणजे तुमचा मेन हायवे. तुम्ही एकदा मार्ग ठरवला की तुम्ही त्यावरच टिकून राहता, कारण तुमचं ध्येय निश्चित आहे. या उलट डावपेचात्मक वाटप म्हणजे काय, तर त्याच हायवेवर जाताना एखादा चांगला शॉर्टकट दिसला किंवा पुढे ट्रॅफिक जॅम आहे असं कळलं तर तुम्ही तात्पुरता मार्ग बदलता, पण तुमचं अंतिम ठिकाण तेच राहतं. आता समजा तुम्ही एक मस्त प्लॅन बनवला, रोड ट्रिप सुरू झाली, पण काम झालं का? नाही. गाडीला जशी वेळोवेळी सर्व्हिसिंग लागते ना, तसंच काहीसं तुमच्या पोर्टफोलिओचं आहे. त्यालाही वेळोवेळी रिबॅलन्सिंगची गरज असते. होतं काय की जसजसा वेळ जातो, बाजारातल्या हालचालींमुळे काही गुंतवणुका इतरांपेक्षा जास्त वाढतात किंवा कमी होतात. यामुळे तुम्ही जे ठरवलेलं समतोल असतं, समजा 50-50%, ते बिघडतं आणि मग तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या ठरवलेल्या मार्गावरून बाजूला जातो. मग यावर उपाय काय? तो उपाय आहे रिबॅलन्सिंग. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा माहितीये काय? हे तुम्हाला शिस्तबद्धपणे स्वस्तात खरेदी आणि महागत विक्री करायला शिकवतं, तेही आपोआप. चला बघूया हे कसं काम करतं. आता आपण रिबॅलन्सिंगची प्रक्रिया एका अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. घाबरू नका, हे खूप सोपं आहे. समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 2 मालमत्ता आहेत, ए आणि बी. तुम्ही ठरवलं की तुमची गुंतवणूक या 2 मालमत्तांमध्ये 50-50% विभागलेली असेल. सुरुवातीला तुम्ही प्रत्येकी 1,000 रुपये गुंतवले, सगळं बॅलन्स आहे. आता समजा 1 वर्ष झालं, बाजारात चढउतार झाले, मालमत्ता एने चांगली कामगिरी केली आणि तिची किंमत 20% वाढून 1,200 रुपये झाली. तर मालमत्ता बीची किंमत 5% कमी होऊन 950 रुपये झाली. यामुळे झालं काय? तुमचं जे 50-50चं बॅलन्स होतं ते आता बिघडलं. आता तुमच्या एकूण 2,150 रुपयांच्या पोर्टफोलिओमध्ये मालमत्ता एचा वाटा जवळपास 56% झालाय आणि मालमत्ता बीचा वाटा फक्त 44% राहिलाय. आता याला पुन्हा आपल्या मूळ 50-50च्या लक्ष्यावर आणायचं आहे. कसं करणार? आधी आपण एकूण पोर्टफोलिओची किंमत बघूया. ती आहे 2,150 रुपये. याचं 50% म्हणजे 1,075 रुपये. म्हणजे प्रत्येक मालमत्तेचं मूल्य आता 1,075 रुपये असायला हवं. तर आता आपल्याला काय करायचंय? जे वाढलंय म्हणजे मालमत्ता ए, तिच्यातले 125 रुपये काढून घ्यायचे आणि ते कुठे टाकायचे? जी मालमत्ता स्वस्त झाली आहे म्हणजे बी, तिच्यात गुंतवायचे. पाहिलात? झालं की नाही? महागात विका आणि स्वस्तात खरेदी करा, आपोआप. हीच तर रिबॅलन्सिंगची जादू आहे. आता हे सगळं ऐकून एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न मनात येतो की हे सगळं व्यवस्थापन स्वतः करायचं
की एखाद्या व्यावसायिकाची म्हणजे म्युच्युअल फंड सारख्या पर्यायांची मदत घ्यायची? हा निर्णय घेण्यासाठी ना स्वतःला फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, तुमच्याकडे यासाठी आवश्यक ज्ञान आणि वेळ आहे का? दुसरा, तुम्हाला हे सगळं करायला खरंच आवडतं का की हा एक व्याप वाटतो? आणि तिसरा, व्यावसायिक मदतीसाठी जो खर्च येतो त्याच्या बदल्यात मिळणारं मूल्य तुम्हाला योग्य वाटतं का? इथे ना लोक अनेकदा एक मोठी चूक करतात. ते फक्त फंडाच्या शुल्काकडे म्हणजे स्टिकर प्राईसकडे बघतात. पण स्वतः हे सगळं करताना लागणारा तुमचा वेळ, त्याचं काय? आणि समजा बाजारातल्या चढउतारांमुळे घाबरून चुकीचा निर्णय घेतला तर? तो लपलेला खर्च कोण मोजणार याचाही विचार व्हायला हवा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला पोर्टफोलिओ हे फक्त आकडे नाहीत, ते आपल्या आर्थिक ध्येयांपर्यंत पोहोचण्याचं एक साधन आहे, एक वाहन आहे. तर आज आपण जे काही बोललो त्यावर विचार करा आणि स्वतःला विचारा की आपलं हे वाहन त्या कामासाठी, त्या प्रवासासाठी योग्य प्रकारे तयार आहे का? विचार करत रहा.